सर्वांना नमस्कार. शेअरिंग स्टोरीज पॉडकास्टमध्ये आपले स्वागत आहे. ह्या चॅनेलमध्ये आम्ही पुस्तकांवर चर्चा करतो. आज आमच्याकडे रस्किन बॉन्ड यांचे रोड्स टू मसुरी हे पुस्तक आहे. आता वरवर पाहता हे एका छोट्याशा हिल स्टेशनबद्दलचं पुस्तक वाटतं, पण माझा प्रश्न हा आहे की एका शहराबद्दलचं साधंसं पुस्तक इतकं अजरामर का होतं? म्हणजे ह्यात अशी कोणती जादू आहे जी वाचकांना इतकी वर्ष खिळून ठेवते? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि मला वाटतं याचं उत्तर आहे ना, ते बॉन्ड यांच्या लेखनाच्या पद्धतीत दडलेलं आहे. आजच्या चर्चेचा उद्देश केवळ पुस्तकातील ठिकाणांबद्दल किंवा कथांबद्दल बोलणं नाहीये, तर बॉन्ड यांची ती जादू उलगडण्याचा प्रयत्न करणं. म्हणजे ते कसं साध्या रोजच्या गोष्टींमधून एक विलक्षण अनुभव तयार करतात. हे पुस्तक म्हणजे फक्त मसुरीचा प्रवास नाही, ते आपल्याला आपल्याच आठवणींमध्ये घेऊन जातं. बरोबर. चला मग याच जादूपासून सुरुवात करूया. पुस्तकाच्या सुरुवातीलाच म्हटलंय की हे लेखकाच्या सभोवतालच्या परिसराचे एक अविस्मरणीय वर्णन आहे. पण हे वाचताना मला जाणवलं की हे वर्णन खूपच मर्यादित आहे. कारण बॉन्ड फक्त वर्णन नाही करत, ते मसुरीच्या दैनंदिन घडामोडी आणि किस्से इतक्या विनोदी पद्धतीने सांगतात की ते शहर आपल्या डोळ्यासमोर जिवंत होतं. अगदी. आणि हीच त्यांच्या शैलीची ताकद आहे. बॉन्ड यांची जादू ही आहे की ते तुम्हाला भव्य हिमालय किंवा दऱ्यांचे मोठमोठे दृश्य नाही दाखवत. त्याऐवजी ते तुम्हाला त्यांच्या खिडकीवर बसलेला एक लहानसा किडा दाखवतील किंवा पावसात भिजणारे एक पान, आणि त्या एका क्षणातून ते आपल्याला त्या जागेचा संथ वेग आणि तिथली शांतता अनुभवायला लावतात. मोठ्या घटनांऐवजी अशा छोट्या दुर्लक्षित क्षणांमध्ये जीवनाचा सार शोधणे हेच त्यांचं वैशिष्ट्य आहे. त्यांची भाषा खूप सौम्य आहे, जवळजवळ हळुवार, जी आपल्याला धावपळीच्या जगातून बाहेर काढते वाटत नाही. हा शांत निसर्ग आणि मानवी स्वभावातील गमतीजमती हा समतोल ते कसा साधतात? याचं कारण म्हणजे त्यांचं निरपेक्ष निरीक्षण. ते कोणावरही टीका करत नाहीत किंवा कोणाला चांगलं वाईट ठरवत नाहीत. ते फक्त एक निरीक्षक म्हणून तिथे उपस्थित असतात. Bring your book to life with AI. Plotsformovies.com helps you create movie-like trailers for your book, allowing filmmakers to visualize your story just the way you imagined it while writing. Enhance the storytelling experience to a whole new level with realistic characters, immersive voiceovers, and cinematic sound effects. No more boring stock images or generic clips. Captivate your audience, spark curiosity, make readers and filmmakers eager to explore more. Plotsformovies.com, where your story becomes cinema. त्यामुळे जेव्हा ते एखाद्या विचित्र पर्यटकाबद्दल किंवा स्थानिक दुकानदाराबद्दल लिहितात, तेव्हा त्यात द्वेष नसतो. त्यात एक प्रकारचं कुतूहल आणि आपुलकी असते. त्यांना माणसांमधल्या विसंगती दिसतात आणि त्या ते खुबीने मांडतात. त्यामुळेच निसर्गाची शांतता आणि मानवी जीवनातला गोंधळ हे दोन्ही एकमेकांना पूरक ठरतात, विरोधी नाहीत. आणि हे छोट्या क्षणांवर लक्ष केंद्रित करणं आणि आपुलकीने निरीक्षण करणं हे आपल्याला नॉस्टॅल्जियाकडे म्हणजे भूतकाळातल्या आठवणींकडे घेऊन जातं. लेखक त्यांच्या 40 वर्षांपूर्वीच्या प्रवासांबद्दल बोलतात. एका समीक्षेत म्हटल्याप्रमाणे हे पुस्तक म्हणजे जणू काय ती त्यांची डायरीच आहे. पण इथे मला एक प्रश्न पडतो. या पुस्तकात एकांत आणि एकटेपणा यातला फरक खूप सुंदरपणे दाखवला नाही का? बॉन्ड कधीच एकटे वाटत नाहीत, ते निसर्गासोबत एकांतात रमलेली दिसतात. हा फरक ते शब्दांतून कसा साधतात? तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडला आहे. बॉन्ड यांचा एकांत हा रिकामा नाहीये. तो निसर्गाने, आठवणींनी, पुस्तकांनी आणि विचारांनी भरलेला आहे. जेव्हा ते एकटे असतात तेव्हा ते झाडांशी, पक्ष्यांशी, ढगांशी संवाद साधत असतात. हो. त्यांच्यासाठी निसर्ग हा एक मित्र आहे. त्यामुळे त्यांना एकटेपणा कधीच जाणवत नाही. त्यांचा एकांत हा एक समृद्ध अनुभव आहे, उणीव नाही. एकटेपणा तेव्हा जाणवतो जेव्हा आपल्याला कोणाची तरी सोबत हवी असते, पण ती मिळत नाही. याउलट एकांत म्हणजे आपण स्वतःच्या मर्जीने स्वतःसोबत वेळ घालवतो. बॉन्ड यांना हाच स्वेच्छेने स्वीकारलेला आनंदी एकांत दाखवतात. हे ऐकून असं वाटतं की हे पुस्तक म्हणजे धावपळीच्या आयुष्यातून एका शांत, परिपूर्ण जगात पलायन आहे. एक असं जग जिथे सर्व काही सुंदर आणि नॉस्टॅल्जिकली परिपूर्ण आहे. बहुतेकदा ते खरं आहे, पण त्यातही एक सूक्ष्म छटा आहे आणि हेच बॉन्ड यांच्या लेखनाला अधिक प्रामाणिक बनवतं. ते मसुरीचं केवळ गोडवे गात नाहीत, ते बदलत्या काळाबद्दल,
वाढत्या व्यावसायिकीकरणाबद्दल आणि हरवत चाललेल्या शांततेबद्दलही हळूच बोलून जातात. अच्छा. म्हणजे हे पुस्तक पूर्णपणे परिकथा नाहीये. त्यात जे काय हरवत चाललं आहे त्याबद्दल एक शांत दुःखही आहे. आणि याच दुःखामुळे पुस्तकातला नॉस्टॅल्जिया अधिक खरा वाटतो. हा मुद्दा खूपच महत्वाचा आहे. म्हणजे ते केवळ पूर्वीचे दिवस किती चांगले होते असं म्हणत नाहीत, तर बदलत्या वास्तवाचीही दखल घेतात. आणि याच संदर्भात पुस्तकाच्या सारांशात एक वाक्य आहे जे माझ्या मनात घर करून राहिलंय. कधी कधी रस्ताच आपले घर बनतो. हा विचार खूप खोल आहे. याचा नेमका अर्थ काय असू शकतो? माझ्या मते याचा अर्थ असा आहे की घर ही केवळ 4 भिंतींची जागा नसते. घर ही एक भावना असते, एक आपलेपणाची, सुरक्षिततेची भावना. बॉन्ड यांच्यासाठी मसुरी आणि तिथले रस्ते, तिथली झाडं, तिथली लोकं हेच त्यांचं घर आहे. प्रवास करून ते कुठेतरी पोहोचत नाहीत, तर तो प्रवासच त्यांचं अस्तित्व बनतो. ते रस्ते त्यांच्या आठवणींचा, त्यांच्या अनुभवांचा आणि त्यांच्या अस्तित्वाचा अविभाज्य भाग आहेत. कधीकधी आपण एखाद्या ठिकाणी इतके रमतो की तिथून परत येताना असं वाटतं की आपण घरापासून दूर जात आहोत. ते ठिकाणच आपलं तात्पुरतं घर बनलेलं असतं. बॉन्ड यांनी हेच कायमस्वरूपी अनुभवलंय. की विश्वास बसत नाही की याच लेखकाने आपली पहिली कादंबरी वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी लिहिली होती. मी या चर्चेची तयारी करत असताना मला ही गोष्ट कळली आणि माझा विश्वासच बसला नाही. हो, आणि त्यासाठी त्यांना जॉन लेव्हलिन रिस्क मेमोरियल प्राइज हा प्रतिष्ठित पुरस्कारही मिळाला होता. पण त्यांचं मोठेपण हे आहे की त्या पहिल्या यशात ते अडकून राहिले नाहीत. तिथून सुरू झालेला त्यांचा साहित्यिक प्रवास आजतागायत अविरतपणे सुरू आहे. त्यांनी 500हून अधिक लघुकथा, अनेक कादंबऱ्या, निबंध, कविता आणि विशेषतः लहान मुलांसाठी असंख्य पुस्तकं लिहिली आहेत. 500हून अधिक? हो, आणि त्यांचं खरं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी मोठं प्रसिद्ध आयुष्य निवडलं नाही. ते लँडॉर, मसुरी जवळच्या एका छोट्याशा गावात राहिले आणि तिथूनच त्यांनी जगाकडे पाहिलं. आणि म्हणूनच त्यांच्या लेखनात ती शांतता, ती स्थिरता आणि ती सखोलता उतरली आहे. आणि पद्मश्री यांसारख्या मोठ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आला आहे. हे केवळ पुरस्कार नाहीत, तर एक अशा लेखकाचा सन्मान आहे ज्याने भारतीय इंग्रजी साहित्याला सामान्य माणसाच्या जवळ आणलं. त्यांची साधी, सरळ आणि मनाला भिडणारी भाषा हेच त्यांचं सर्वात मोठं शस्त्र आहे. अगदी बरोबर. ते अवघड शब्दांचा किंवा गुंतागुंतीच्या संकल्पनांचा वापर न करता खूप खोलवरचे विचार मांडतात. त्यामुळेच त्यांचं लेखन लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आपलंसं वाटतं. त्यात कोणताही बडेजाव नाही, फक्त प्रामाणिक आणि मनापासून आलेले अनुभव आहेत. बद्दल बोललो. पण आता यावर येऊया की वाचकांना हे पुस्तक इतकं का आवडतं. एका वाचकाने लिहिले आहे की हे एक उत्कृष्ट पुस्तक आहे जे या हिल स्टेशनचे सौंदर्य आणि आकर्षण टिपते. पण मला वाटतं हे त्यापेक्षा जास्त आहे. मला काही भागांची नावं खूप आकर्षक वाटली, जसं की तुंगनाथ यात्रा आणि पहाडांमधील भूत. ही नावं ऐकून वाटतं की यात केवळ शांत भटकंती नाही, तर काहीतरी गूढ आणि साहसी कथाही आहेत. याबद्दल तुम्ही काय सांगाल? तुम्ही बरोबर ओळखलं. पहाडांमधील भूत हा भाग तर खूपच रंजक आहे. पण ह्या काही भयकथा नाहीत जशा आपल्याला अपेक्षित असतात. बॉन्ड यांच्या कथांमधले भूत हे दुःखी किंवा त्रासलेले आत्मे आहेत, जे त्या जागेच्या इतिहासाचा एक भाग बनले आहेत. ते कोणाला त्रास देत नाहीत, तर फक्त आपलं अस्तित्व टिकवून आहेत. या कथांमधून बॉन्ड त्या ठिकाणांना एक वेगळीच भावनिक खोली देतात. डोंगर, दर्या आणि जुन्या इमारतींना त्यांचा स्वतःचा एक इतिहास असतो, हे ते या कथांमधून सांगतात. वा, म्हणजे भूत हे भीतीचं प्रतीक नसून इतिहासाचं आणि स्मृतीचं प्रतीक आहे. ही कल्पनाच किती सुंदर आहे. आणि तुंगनाथ यात्रा? तुंगनाथ यात्रा हा त्यांच्या प्रवासाचा एक भाग आहे, जिथे ते निसर्गाच्या भव्यतेसमोर नतमस्तक होतात. पण इथेही ते फक्त निसर्ग वर्णन करत नाहीत. त्या प्रवासात भेटलेले लोक, त्यांच्या श्रद्धा, त्यांच्या साध्या गोष्टी, या सगळ्याला ते महत्त्व देतात. यामुळे वाचकाला असं वाटतं की तो फक्त एक सुंदर ठिकाण पाहत नाहीये, तर तो त्या जागेच्या आत्म्याला स्पर्श करत आहे. हो. आणि इथेच बॉन्ड यांच्या लिखाणाचं खरं कौशल्य दिसतं. वाचकाला असं वाटतं की तो स्वतः लेखकासोबत प्रवास करत आहे. हीच त्यांची मसुरीसोबत असलेली खोलवरची जवळीक दाखवते. आणि या अनुभवात पुस्तकातील कृष्णधवल म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट छायाचित्रे भर घालतात, नाही का? नक्कीच. ती छायाचित्रे केवळ सजावटीसाठी नाहीत, ती आपल्याला एका वेगळ्या काळात घेऊन जातात. ती शहराच्या भूतकाळाची आणि वर्तमानाची एक सुंदर झलक देतात. आजच्या रंगीबेरंगी दुनियेत ती कृष्णधवल छायाचित्रे आपल्याला थांबायला आणि त्या जागेची शांतता अनुभवायला भाग पाडतात.
त्यामुळे पुस्तकाचा अनुभव आणखी समृद्ध होतो. तर मग आजच्या चर्चेवरून हे स्पष्ट होतंय की रोड्स टू मसुरी हे केवळ एका शहराचं वर्णन नाही. आपण सुरुवातीला जो प्रश्न विचारला होता की हे साधं पुस्तक अजरामर का होतं, त्याचं उत्तर कदाचित हेच आहे. हे पुस्तक अजरामर आहे कारण ते आपल्याला साधेपणातलं सौंदर्य बघायला शिकवतं. ते आपल्याला धावपळीच्या आयुष्यात एक शांत कोपरा शोधायला मदत करतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते आपल्याला स्वतःच्या आठवणींशी आणि एकांताशी मैत्री करायला शिकवतं. अगदी बरोबर. हे पुस्तक म्हणजे एक आरसा आहे. त्यात आपण मसुरी पाहतो, पण त्याचवेळी आपल्याला आपल्या आयुष्यातील अशी शांत ठिकाणं, असे अविस्मरणीय रस्ते आणि माणसं आठवू लागतात. आणि जाता जाता एक विचार. या पुस्तकाची मुख्य संकल्पना आहे की कधी कधी रस्ताच घर बनतो. यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा. आपल्या आयुष्याला कोणत्या ठिकाणांनी किंवा प्रवासांनी आकार दिला आहे? अशी कोणती जागा आहे जी केवळ एक पत्ता नसून आपल्याला खऱ्या अर्थाने घराची भावना देते? खूपच सुंदर विचार आहे. आम्ही sharingstories.in वर #PushingIndianAuthors या मोहिमेद्वारे भारतीय लेखकांचे पुस्तके सादर करत आहोत. या कार्यक्रमाला plotsformovies.com यांचे समर्थन लाभले आहे. ही एक AI सक्षम बुक ट्रेलर प्लॅटफॉर्म आहे, जिथे पुस्तक विकत घेण्यापूर्वी त्याचा 1 मिनिटचा ट्रेलर पाहून पुस्तकाबद्दल अधिक चांगल्या प्रकारे समजू शकते. कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला सपोर्ट करा. हे पुस्तक विकत घेण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तिथून आपण ते खरेदी करू शकता. आणि हो, आम्हाला ही ऐकायला आवडेल की कोणत्या भारतीय लेखकाने आपल्याला असं एका वेगळ्या जगात नेलं आहे. आपलं आवडतं पुस्तक कॉमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या वेळी. धन्यवाद.